There are four circular loops of wire A, B, C and D. Loop A and B have radius R1 and loop C and D have radius R2. ओके, तर या केसमध्ये रेडियस दिलेले कोणाचं, रेडियस ए लूपचं आणि रेडियस बी लूपची सेम दिलेली आहे आणि ती किती दिलेलं आहे R1. ओके, त्याच्यानंतर सी लूपची रेडियस आणि डी लूपची रेडियस ती सेम आहे आणि ती R2 दिलेली आहे आणि याच्यात दिलेलं आहे R2 लहान आहे R1 पेक्षा. ते पुढे दिलेलेच आहे इन ब्रॅकेट R2 इज लेस दॅन R1. करंट I flows through A and C. The current through B and D is 2I. ओके, A मधला करंट आणि दुसरा कोणता C मधला करंट सेम आहे आणि तो किती दिलेला आहे तर I इतका दिलेला आहे. त्याच्यानंतर B आणि D मधला जो करंट आहे तो किती आहे 2I. मग करंट थ्रू B अँड करंट थ्रू D तो किती दिला आहे तर तुम्हाला 2I इतका दिलेला आहे. त्याच्या पुढे इन ऑल द लूप्स करंट फ्लो इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सर्व याच्यातून करंट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन चाललं आहे. द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द सर्क्युलर लूप इज स्ट्रॉंगेस्ट फॉर द लूप. तर मॅग्नेटिक फील्ड सर्वात जास्त कोणासाठी असेल तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. याचं ए ऑप्शन दिलेलं आहे डी, बी ऑप्शन दिलेलं आहे बी, सी ऑप्शन दिलेलं आहे ए आणि लास्ट डी ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला सी. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. सर्वात पहिले तर आपण एक काम करू, मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला घेणार आहे कोणासाठी सर्क्युलर लूपसाठी. ओके, सर्क्युलर लूपसाठी मॅग्नेटिक फील्ड किती असतं ते या ठिकाणी आपण फाइंड करू. मॅग्नेटिक फील्ड at the center of सर्क्युलर लूप. सर्क्युलर लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असणार तर त्यासाठी आपण फॉर्म्युला राईट करणार आहे आणि तो आहे μ0I डिवायडेड बाय 2R. हे झालं तुमचं फॉर्म्युला. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर बघितलं बी जो आहे तो आय वरती डायरेक्टली डिपेंड आहे आणि आर वरती कसा आहे इन्व्हर्सली डिपेंड आहे. ओके, तर आपल्याला तेच रिलेशन दिलेलं आहे आय आणि आरचं, बरोबर का नाही. मग या केसमध्ये आपण या ठिकाणी बघून घेऊ. ठीक आहे, इथं एक स्टेटमेंट लिहितो ॲज मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली डिपेंड्स ऑन current and inversely depends on radius. डिपेंड्स ऑन रेडियस. मग आता आपल्याकडे किती लूप आहेत तर टोटल 4 लूप्स दिलेले आहे. मग त्या 4 लूपसाठी आपण काय करू तर मॅग्नेटिक फील्ड फाइंड करू. ठीक आहे, मग पहिलं मॅग्नेटिक फील्ड कोणासाठी घेतोय तर मी मॅग्नेटिक फील्ड घेतोय ए साठी घेतोय समजा. ओके, तर हा μ0 तसाच राहील. आय जो आहे त्याच्या ठिकाणी आपण काय करणार आहे आय ए राईट करणार आणि डिवाइड बाय 2 तसाच आरच्या जागी काय करणार आर ए कन्सिडर करणार. ठीक आहे, आता μ0 तसाच राहील. आय ए जो दिलेला आहे तो किती तर आय इतका या ठिकाणी पुट करून टाकू डिवाइड बाय 2. आर ए जो दिलेला आहे तो किती आहे R1 इतका दिलेला आहे. ओके, आता नेक्स्ट घेऊ आपण तो कोणासाठी घेऊ तर बी साठी घेऊ मॅग्नेटिक फील्ड. μ0 तसाच करंट कोणता असेल आय बी डिवायडेड बाय 2 RB. ओके, μ0 मी तसाच लिहिला. आय बी किती आहे तर आय बी आहे तुमचा 2I. आय बी आहे तुमचा 2I आणि टोटल डिवायडेड बाय काय असेल 2 आर बी जो आहे आर बीची रेडियस किती आहे तर R1 इतकी त्याची रेडियस आहे. ओके, तर या केसमध्ये याला जर सिम्प्लिफाईड केलं तर 2ला मी पुढे घेणार आणि रिमेनिंग टर्म करायला μ0I डिवायडेड बाय काय आला तर 2R1. ओके, हा μ0I डिवायडेड बाय 2R1 हा कोणता असेल तर बी ए बरोबर ना.
मग ते आपण या ठिकाणी पुट करून टाकू. मग सपोज याला आपण इक्वेशन काय करू 1. ओके, मग मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर लूप B इज इक्वल टू 2 टाइम्स मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सर्क्युलर कॉईल A. हे कुठून आलं? फ्रॉम इक्वेशन 1. याच्यावरून प्रूव्ह झालं. तर मॅग्नेटिक फील्ड B मुळे जे असेल ती कशी असेल? जास्त असेल. कशापेक्षा? A पेक्षा. ओके, मग आपलं कन्क्लुजन, तर कन्क्लुजन काय आलं? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू B लूप इज मोर दॅन मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू A सर्क्युलर लूप. हे पहिलं कन्क्लुजन आपण या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. ओके, आता एक काम करू. आता मॅग्नेटिक फील्ड कोणाचं घेऊ? आता C साठी घेऊ. मॅग्नेटिक फील्ड C लूपसाठी जर घेतलं तर याचा फॉर्म्युला काय असणार? μ0 IC/2 RC. मग काम करा, BC तसंच राईट करा, μ0 तसं करा, आणि ICची जी व्हॅल्यू आहे, ICची व्हॅल्यू किती आहे? तर ती I इतकीच आहे, राईट, ICची व्हॅल्यू. मग ते या ठिकाणी पुट करून टाकू. ICचं जागी काय टाकलं? I/2. RCची जी व्हॅल्यू आहे, RCची ती किती आहे? RCची व्हॅल्यू आहे R2. मग ठिकाणी आपण पुट करून टाकू. तो काय झाला? तर R2. ओके, तर BCची व्हॅल्यू झाली. सपोज याला आपण काय करू? इक्वेशन 1 कन्सिडर करून घेऊ. ठीक आहे, तसंच आपल्याला आता मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे घ्यायचं आहे? D साठी घ्यायचं आहे. तो किती असेल? μ0 Iच्या जागी ID करणार /2 Rच्या जागी RD करणार. ओके, μ0 तसाच ID जर बघितलं तुम्ही तर ID आहे तुमचं किती? 2I. ओके, आणि RD जो आहे तो किती? तर R2. ओके, मग 2I आणि R2 आपण या ठिकाणी पुट करून टाकू. मग झाला 2I/2 R2. ओके, मग आता याच्यामध्ये हा जो 2 आहे, हा 2 एक्स्ट्रा आलेला आहे. मग त्याला आपण काय करू? तर बाहेर काढून घेऊ. इक्वेशन 1 नका म्हणू याला, इक्वेशन नंबर काय करू आपण? त्याला 2 कन्सिडर करू. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2, कारण ऑलरेडी 1 झालेला आहे. मग 2ला मी बाहेर घेतलं आणि या ठिकाणी काय राहिलं? μ0 I/ काय आलं? तर 2 R2. इक्वेशन नंबर 2 जर बघितलं तर μ0 I/2 R2 या ब्रॅकेटची टर्म आहे. ओके, मग ती या ठिकाणी आपण पुट करून टाकू. मग आपला BD जो असेल तो किती असेल? 2 टाइम्स, आणि आजू झाला तो किती झाला? तर BC. ओके, मग हे कुठून आलं? तर ते पण राईट करून घेऊ फ्रॉम इक्वेशन 2. आता याच्यावरून कन्क्लुजन झालं तर BD जो आहे तो BD कसा आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? BC पेक्षा. ओके, आणि BD इज ग्रेटर दॅन काय असणार? BC. हे आपलं काय आलं? तर सेकंड कन्क्लुजन. ओके, मग आता एक काम करू आपण. A आणि B मध्ये जर घेतलं, A B मध्ये आणि C आणि D मध्ये जर घेतलं तर कोण मोठं आहे ते तर समजलं आपल्याला. आता या चारीमध्ये कोण मोठं आहे ते आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. आता याच्यामध्ये जर घेतलं तर R1 जो आहे, R1 कसा आहे? ग्रेटर आहे. कशापेक्षा? R2 पेक्षा. मग तीच कंडिशन आपण घेऊ. R1 इज ग्रेटर दॅन काय असणार? तर R2. ओके, आता या ठिकाणी ज्याची R छोटी असणार त्याचं B का असणार? मोठा. हा बघा R2 इथे आहे, बरं की नाही? आणि इथं Bचा मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे. मग B साठी जर घेतलं तिथं काय? R1 आहे. ओके, R1 मोठा आहे म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड B साठी का असणार? कमी असणार, आणि D साठी का असणार? जास्त असणार. मग या ठिकाणी आपण स्टेटमेंट लिहू शकतो ॲज R1 is greater than R2, therefore magnetic field due to B loop is less than magnetic field due to D loop. मग सगळ्यात मॅक्झिमम जे असणार आहे तर सगळ्यात मॅक्झिमम कोणासाठी असणार? तर सगळ्यात मॅक्झिमम या D साठी असेल. ओके, मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर A जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतोय. मग सगळ्यात मॅक्झिमम किंवा स्ट्रॉंगेस्ट मॅग्नेटिक फील्ड कोणासाठी असणार? तर D लूपसाठी असेल. मग या क्वेश्चनचा आन्सर